नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अंबाजोगाईमधील शेतकरी या प्रकरणी आक्रमक. बीडच्या अंबाजोगाईमधील 5 ग्रामपंचायतींचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अमरावती जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 111 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक. 131 ग्रामपंचायती सदस्य तर 5 सरपंचांची निवड होणार. पोटनिवडणुकांचा 10 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम जाहीर होणार. स्त्री रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे 3-13. नवीन रुग्णालयामध्ये सर्रासपणे डुकरांचा आणि कुत्र्यांचा वावर. रुग्णांच्या आरोग्याशी इथे खेळ सुरू. ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव. तर उत्पादनामध्ये घट होण्याची यामुळे शक्यता. तर 26 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज. नांदेड जिल्ह्यामध्ये तूर काढणीला सुरुवात, मात्र दरात घसरण. ऐन हंगामात तुरीला केवळ 7,000 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत. बुलढाण्यामध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे तूर पिकाला फटका. तुरीच्या उत्पादनात यामुळे मोठी घट. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. तुरीच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. अकोल्यात पुन्हा थंडीची लाट. तर गेल्या 8 दिवसात 4 अंश सेल्सिअसनं पारा घसरला. ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्यांचा आधार. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 18 वाहन चालकांवर कारवाई करत हजारोंचा दंड वसूल. नाशिकमध्ये इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातनं मारहाण. सोसायटीतील चेअरमनसह सदनिकाधारकांना कुटुंबियांकडून मारहाण. एकाचा यामध्ये मृत्यू. तर पोलिसांकडून 3 विरोधात गुन्हा दाखल.